म्हणजे ह्यानं कचऱ्यात घोटाळा केला आहे, झूम प्रकरणामध्ये घोटाळा केला आहे, निर्विर्जीकरण कुत्र्याच्यामध्ये पण घोटाळा केलेला आहे, ती तिची चौकशी सुरू आहे. त्या विजय पाटलाच्या निष्क्रियतेमुळं कोल्हापूर महापालिकेला 4,75,00,000 दंड झालेला आहे. महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब यांना मी आणखीन एक निवेदन दिलेलं आहे. हे ते फार महत्त्वाचं निवेदन आहे. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील हा जनावराचा डॉक्टर आहे. त्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्रातल्या कुठल्या महापालिकेत असा निर्णय झाला नाही, देशातल्या महापालिकेत झाला नाही, तो या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी विजय पाटलाच्या संदर्भात केलेला आहे. हा शासनाचा GR आहे. त्या GRमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की जे टेक्निकल पद आहे त्या टेक्निकल पदाला ह्या GRमध्ये 4 नंबरमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रशासकीय सेवेतील अधिकारी तांत्रिक व लेखा सेवेतील पदावर किंवा तांत्रिक लेखा सेवेतील अधिकाऱ्याची प्रशासकीय पदावर बदलीने प्रतिनियुक्ती करता येणार नाही. म्हणजे ह्यानं कचऱ्यात घोटाळा केला आहे, झूम प्रकरणामध्ये घोटाळा केला आहे, निर्विर्जीकरण कुत्र्याच्यामध्ये पण घोटाळा केलेला आहे, ती तिची चौकशी सुरू आहे. आणि ह्या जनावराच्या डॉक्टरला सहाय्यक आयुक्त, हे देशातलं उदाहरण आहे, हे देखील मी आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. त्याचबरोबर ह्यानं कोल्हापूर महानगरपालिकेचा कत्तलखाना सुव्यवस्थित चालवला नाही म्हणून ह्या महाशयाच्या विजय पाटलाच्या निष्क्रियतेमुळं कोल्हापूर महापालिकेला 4,75,00,000 दंड झालेला आहे. ते दंड वसुलीची पण कारवाई ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दाबून ठेवलेली आहे. त्यामुळं ही जी ताबडतोब तिथून हक्कलपट्टी करावी आणि RTO सारखा प्रादेशिक परिवहनमधील अधिकारी इथं मोफत काम करायला तयार आहे, परिवहनचा व्यवस्थापक म्हणून, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक म्हणून. ह्याला त्यातलं काही ज्ञान नाही, फक्त भ्रष्टाचार करायसाठी याला इथं गाठलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो STP प्रकल्पमधला 1,40,00,000 रुपयेच्या लोखंडी प्लेट ह्या झूम प्रकल्पावरून चोरीस गेलेल्या आहेत. मंजुलक्ष्मी मॅडमना मी निवेदन दिलं आणि विजय पाटीलला सांगितलं की फौजदारी करा. 2 कर्मचारी त्यामध्ये निलंबित झाले. सुशांत कांबळे, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एक आमचा झाडू कामगार, आणि ह्यो नामानिराळा राहिला आहे. ह्याला ऑर्डर दिल्या की जा शाहूपुरी पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल कर. ह्यानं केलेलं नाही आणि येणाऱ्या आयुक्तांना दिशाभूल करायची, त्यांची फसवणूक करायची, हे टोळकं आहे. हे टोळकं मोडायचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. ताबडतोब ह्या 10 दिवसामध्ये त्याला मूळ पदावर पशुवैद्यकीय अधिकारी, जनावराचा डॉक्टर, कुत्र्यांचा डॉक्टर ह्याचा चार्ज दिला नाही तर मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि पुराव्याचं मी आयुक्तांना या ठिकाणी दिलेलं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.